तील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण असे प्रश्न या व्हिडिओमध्ये नमूद केलेले आहेत. तरी मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर पाहूयात आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. मानवी हक्क संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 या वर्षी लागू करण्यात आला. कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते? कंपोस्ट खत रोपांना समतोल आहार पुरवते. एक आण्विक स्थितीत आढळणारा वायू कोणता आहे? एक आण्विक स्थितीत आढळणारा वायू हेलियम हा आहे. हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? हिमालय हा वल्ली प्रकारचा पर्वत आहे. कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव अधातू कोणता? कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव अधातू ब्रोमीन हा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचे उत्तर पारासुद्धा असू शकते, पण नाही मित्रांनो, यामध्ये अधातू हा शब्द आल्यामुळे ब्रोमीन हे याचे उत्तर आहे. जर कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव धातू जर हा शब्द आला असता तर पारा हे त्याचे उत्तर असते, पण यामध्ये अधातू हा शब्द आला आहे, त्यामुळे याचे उत्तर ब्रोमीन आहे. तर मित्रांनो, ही कन्सेप्ट तुम्ही शेवटपर्यंत लक्षात ठेवा, कारण बऱ्याच मित्रांच्या परीक्षेमध्ये ह्या गोष्टीमुळे कन्फ्युजन होते मित्रांनो. त्याच्यामुळं अधातू असल्यावर ब्रोमीन आणि धातू असल्यावर पारा हे याचे उत्तर राहील. तर कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव अधातू म्हणजे ब्रोमीन होय. व्हिटॅमिन B9 कोणत्या नावाने ओळखले जाते? तर व्हिटॅमिन B9 फॉलिक ॲसिड या नावाने ओळखले जाते. समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी कोणत्या प्रकारात मोडतात? समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी अल्ट्रासॉनिक या प्रकारात मोडतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार राष्ट्रपती यांस आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांची तुलना कोणाशी केली जाते? सरदार वल्लभभाई पटेल यांची तुलना बिस्मार्कशी केली जाते. संगणक टेलिफोन लाईनला जोडल्या जाणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात? तर संगणक टेलिफोन लाईनला जोडल्या जाणाऱ्या उपकरणाला मोडेम असे म्हणतात. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? तर सत्यशोधक समाजाचे मुखपत्र दीनबंधू हे होते. नियोजन विभागाचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर नियोजन विभागाचा प्रशासकीय प्रमुख नियोजन सचिव हा असतो. भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरू करण्यात आली? भारताची पहिली पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1951 या दिवसापासून सुरू करण्यात आली. शरीराच्या कोणत्या भागात लाल रक्तपेशी तयार होतात? तर शरीराच्या अस्थिमज्जा या भागात लाल रक्तपेशी तयार होतात. दुहेरी शासन संस्था असलेल्या पद्धतीला काय म्हणतात? तर दुहेरी शासन संस्था असलेल्या पद्धतीला संघराज्य असे म्हणतात. आधुनिक आवर्त सारणी किती आवर्ते आहेत? आधुनिक आवर्त सारणीत किती आवर्ते आहेत? तर आधुनिक आवर्त सारणीत एकूण 7 आवर्ते आहेत. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? पंढरपूर हे तीर्थक्षेत्र भीमा नदीच्या काठी वसलेले आहे. गॅट या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली? गॅट या संस्थेची स्थापना 1948 या वर्षी करण्यात आली. पहिले ऑलिम्पिक सामने कुठे आयोजित करण्यात आले होते? पहिले ऑलिम्पिक सामने अथेन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे सर्वाधिक आढळतात? पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे सर्वाधिक आढळतात. ओबीसी चळवळ कोणत्या आयोगामुळे प्रभावित झाली होती?
तर ओबीसी चळवळ मंडळ आयोगामुळे प्रभावित झाली होती. राष्ट्रपतीच्या उमेदवारांनी निवडणूक लढवण्यासाठी किती वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे? तर राष्ट्रपतीच्या उमेदवारांनी निवडणूक लढवण्यासाठी एकूण वयाची 35 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिवालय कोठे आहे? संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिवालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 11 मे या दिवशी साजरा केला जातो. भारतातील कोणते बंदर लोह खनिज निर्यातभिमुख आहे? भारतातील नवीन मंगलोर हे बंदर लोह खनिज निर्यातभिमुख आहे. द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? तर द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात 1985 या वर्षी सुरू करण्यात आली होती. 1930 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये मार्शल लॉ पुकारण्यात आला होता? तर 1930 मध्ये महाराष्ट्रातील सांगली या शहरामध्ये मार्शल लॉ पुकारण्यात आला होता. भारतीय राज्यघटनेत मालमत्तेचा हक्क कोणत्या कलमात नमूद केलेला आहे? भारतीय राज्यघटनेत मालमत्तेचा हक्क कोणत्या कलमात नमूद केलेला आहे? तर भारतीय राज्यघटनेत मालमत्तेचा हक्क कलम 300 क या कलमात नमूद केलेला आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच प्रश्न घेण्यात आलेले आहेत. तरी व्हिडिओला मित्रांनो तुम्ही लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या आगामी काळातील भरतीसाठी या प्रश्नांचा तुम्हाला 100% फायदा होईल. धन्यवाद.